शुक्रवार 6 फेब्रुवारी जुम्म्याच्या नमाजाचा दिवस। याच दिवशी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधली एक मस्जिद जोरदार स्फोटानं हादरली। या स्फोटात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय, तर काही ठिकाणी मृतांचा आकडा 69 आहे। याशिवाय 150हून अधिक लोक जखमी आहेत। हा आत्मघाती हल्ला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। स्फोटानंतर रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली। त्यावेळेचं जे दृश्य समोर आलं ते भयानक होतं। कित्येक लोक जमिनीवर पडलेले, जखमी झालेले, रक्तानं माखलेले दिसत होते। यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। या स्फोटानंतर मशिदीची जागा पूर्णपणे सील करण्यात आली आहे। याशिवाय राजधानी इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। सध्या उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव हे पाकिस्तानच्या दौऱ्यावरती आहेत। त्यांच्या दौऱ्याच्या वेळीच राजधानीत एवढा मोठा हल्ला झाल्यानं याकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे। पण पाकिस्तानच्या राजधानीत एवढा मोठा हल्ला नेमका कसा झाला, हा हल्ला कोणी केला, यामागचा उद्देश काय होता, हल्ल्यानंतर सध्या पाकिस्तानात काय परिस्थिती आहे, सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। हा स्फोट झालाय इस्लामाबादच्या तेरलाई इथल्या इमामबाडा भागातल्या मशिदीत। खदिजातुल कुब्रा असं या मशिदीचं नाव। इस्लामाबादचा हा भाग शिया बहुल आहे आणि ज्या मशिदीत स्फोट झाला ती मशिदही शिया लोकांची आहे। स्फोट शुक्रवारी दुपारी झाला। शुक्रवार असल्यामुळे मशिदीत मोठ्या संख्येने लोक नमाज अदा करण्यासाठी आले होते। स्फोटाच्या वेळी मशिदीत जवळपास 700 लोक उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे। अल जझीराच्या रिपोर्टनुसार एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की हा स्फोट आत्मघाती हल्ला होता। एएफपीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की हल्लेखोराला मशिदीच्या एंट्री गेटवर थांबवण्यात आलं होतं। त्यानंतर त्यानं स्वतःला उडवून दिलं। मशिदीच्या सिक्युरिटी गार्डनं ही माहिती दिल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय। सुरुवातीला या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं, पण हळूहळू आकडा वाढत गेला। काही ठिकाणी 31 हा मृतांचा आकडा होता, तर काही ठिकाणी 69 मृत झाल्याची माहिती समोर आली। या स्फोटानंतर इस्लामाबाद प्रशासनानं एक निवेदन जारी केलं। त्यात म्हटलं की रेस्क्यू टीमनं 169 लोकांना रुग्णालयात दाखल केलंय। जखमींना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि पॉलिक्लिनिक हॉस्पिटलमध्ये हलवल्याची माहिती आहे। हा हल्ला एवढा मोठा आहे की त्यानंतर राजधानी इस्लामाबादमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली। घटनास्थळाचे जे व्हिडिओ समोर आले त्यात मशिदीच्या गालिच्यावर रक्तानं माखलेले मृतदेह दिसतायत। त्यांच्या भोवती काचेचे तुकडे पडलेले आहेत। स्फोटानंतर परिसरात प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे। पाकिस्तानात हा स्फोट अशा वेळी झाला जेव्हा उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव हे पाकिस्तानच्या 2 दिवसीय दौऱ्यावरती आले। ते सध्या इस्लामाबादमध्येच आहेत। स्फोटानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यावर दुःख व्यक्त केलं। त्यांनी घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत। या स्फोटासाठी जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा होईल असं त्यांनी म्हटलंय। पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला। पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे हा हल्ला नेमका कोणी केला आणि यामागचं कारण काय आहे। तर या स्फोटाची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेनं घेतली नाही, पण याचे लिंक्स टीटीपी म्हणजेच तेहरीक-ए-तालिबान या आतंकवादी संघटनेशी आले आहेत। द हिंदूनं पोलीस सूत्रांद्वारे दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की हल्ला करणारी व्यक्ती ही पाकिस्तानी नव्हती, तर परदेशी नागरिक होती। त्या व्यक्तीचे फितना अल ख्वाराजी या संघटनेशी संबंध होते। पाकिस्तानात हे नाव तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपी साठी वापरलं जातं। याचा अर्थ या हल्ल्यामागे टीटीपीचा हात असण्याची शक्यता आहे। तहरीक-ए-तालिबान किंवा टीटीपी, तिला पाकिस्तानी तालिबान असंही म्हटलं जातं, ही दहशतवादी संघटना अफगाण पाकिस्तान बॉर्डरवरच्या खैबर पख्तूनवा प्रांतात ऍक्टिव्ह आहे। पाकिस्तानातल्या पश्तून लोकांनी 2007 साली या संघटनेची स्थापना केली होती। टीटीपीचा मुख्य उद्देश आहे पाकिस्तानातलं सरकार उलथवून टाकणं आणि तिथे शरिया कायद्यावर चालणारी तालिबान राजवट आणणं। टीटीपीला अफगाणिस्तानातल्या तालिबानचा सपोर्ट असल्याचा आरोप पाकिस्तानकडून नेहमीच केला जातो, पण तालिबाननं हा आरोप प्रत्येक वेळी फेटाळून लावलाय। टीटीपीचा मुख्य लढा पाकिस्तान सरकारविरुद्ध आहे। ही संघटना वारंवार पाकिस्तानी सैन्य आणि तिथल्या नेत्यांवरती हल्ले करते। टीटीपीचे अल कायदाशीही संबंध असल्याचं म्हटलं जातं। युनायटेड नेशन्सनुसार सध्या या संघटनेचे 30 ते 35 हजार ऍक्टिव्ह सदस्य आहेत। गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाबाहेर एक आत्मघाती बॉम्बस्फोट झाला होता। या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 30हून अधिक जखमी झाले होते। त्या स्फोटाची जबाबदारी टीटीपीनं घेतली होती। त्यामुळे आता 3 महिन्यात या संघटनेनं राजधानीमध्ये दुसरा हल्ला घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जाते। काही रिपोर्ट्सनुसार या आत्मघाती हल्लेखोराचे लिंक्स फितना उल हिंदुस्तान नेटवर्कशी असल्याचं म्हटलं जात आहे। या नेटवर्कचे लिंक भारताशी असल्याचा दावा अनेकदा केला जातो। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुख्ती यांनी गेल्या वर्षी भारतावर आरोप केला होता की भारताची गुप्तचर संस्था रॉ ही पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी फितना अल हिंदुस्तान या दहशतवादी संघटनेला मदत करते।
बुगटी म्हणाले होते की ही संघटना पाकिस्तानच्या बलुचिस्तान सारख्या प्रांतात अशांतता पसरवण्याचं काम करते. फितना अल हिंदुस्तान ही एक दहशतवादी संघटना आहे आणि तिचा बलुचिस्तान किंवा बलूच लोकांशी कोणताही संबंध नाही, असंही ते म्हणाले होते. आता या हल्ल्यामध्ये पुन्हा एकदा फितना उल हिंदुस्तान नेटवर्कचं नाव समोर आलंय. त्यामुळे यामागे अननोन गनमॅनचा हात आहे का, असे दावेही केले जात आहेत. अजून तरी या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. पाकिस्तानी न्यूजपेपर डॉनच्या रिपोर्टनुसार या हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झालाय, तर 169 जण जखमी झाले आहेत. याआधी पाकिस्तानी माध्यमांमध्येच 69 जणांच्या मृत्यूची बातमी आली होती. त्यामुळे मृतांच्या आकड्याबाबत शंका आहे. मात्र देशाच्या राजधानीत दुसऱ्या देशाचे अध्यक्ष आले असताना एवढा मोठा हल्ला झाल्याने ही घटना मोठी मानली जाते. आता या हल्ल्याची जबाबदारी कोणती संघटना घेते आणि तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं, पाकिस्तानातल्या या हल्ल्यामागे कोणाचा हात असावा, TTPचा की फितना उल हिंदुस्तानचा? तुमची मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.